रत्नागिरी 7 नावाची आपण कृषी संशोधन केंद्र शिरगाव रत्नागिरी इथून आपण प्रसारित केलेली आहे। आणि जी काही आता सध्याची काळानुरूप गरज आहे की त्याच्यामध्ये झिंक आहे, आयरन आहे, हे काही मूलद्रव्याची जी गरज प्रत्येक लहान मुलाला आहे, स्त्रियांना आहे, आपणा सुद्धा साठी आहे। तर ह्यासाठी आपण जी काही मनात एक आपण हेतू ठेवला होता त्या अनुषंगाने आपण लाल तांदळाची जात विकसित केलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला एकतर तुमचं झिंक त्याचं जे आहे 30 ppm आहे, नंतर त्याचं जे काही फेरस म्हणतो त्याला, लोह म्हणतो मराठीत त्याला आपण, त्याचं सुद्धा प्रमाण 5 ppm आहे। त्याच्यामध्ये सांगायचं की जी काही आदिवासी लोक आहेत त्या लोकांना किंवा आपले बरेचसे भाग पिकवणारे क्षेत्र आहे कोकणातलं आणि बऱ्याचशा आदिवासी भागात भातच प्रमुख अन्नधान्य असतं आणि तिथे मात्र त्यांना प्रत्येकांना गोरगरिबांना प्रत्येक वेळेस भाजीपाला, वेगवेगळे गाजर हे ते अन्नद्रव्य जे काही पौष्टिक भाजीपाला असतो, इतर गोष्टी असतात, आहारात दैनंदिन आहारात घेणं कठीण असतं, वेळ म्हणजे पैसा अभावी किंवा वेळेअभावी त्यांना मिळत नसतं। त्यांना जर आम्ही असा हेतू ठेवला की जर आपण इनबिल्ट त्यामध्ये लोहाचं प्रमाण आहे, जस्ताचं प्रमाण आहे, जर आपण त्याच्यात जास्त असणाऱ्याच भात जाती विकसित केल्या तर त्यांना ऍडिशनल तुम्हाला इतर जास्त अन्नद्रव्य म्हणजे इतर भाजीपाला किंवा याच्यावर जास्त अवलंबून राहण्याची गरज वाटणार नाही। हे ठरवून आपण त्याच्यामध्ये म्युटेशन ब्रीडिंग करून आपण लाल तांदळाची भात जात विकसित केलेली आहे। त्याला आपण रत्नागिरी 7 नावाचं त्याला नामकरण आपण केलेलं आहे। ती जर पाहिलं तर आपण पहा की आखूड जाळा जाण्या प्रकारातला तांदूळ आहे। हा पोह्यासाठी सुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे। इवन आपण पेज करून खायचं जरी म्हणलं तर एक साधारणतः भरडून त्याची पेज जर केली लहान मुलास अतिशय पौष्टिक आहे। त्याच्यामध्ये सकाळचा नाश्ता जर आपण या पेजीचा केला तर निश्चितच त्यामध्ये झिंक आणि लोहाचं प्रमाण, झिंक आणि लोह एकमेकास पूरक असल्यामुळं जर आपण झिंक जास्त असलं आणि आयर्न जर तयार नसेल तर ते झिंक त्या मनुष्यास किंवा लहान मुलास किंवा स्त्रियास मिळत नाही। त्यामुळे झिंक आणि आयर्न हे दोन्ही चांगलं प्रमाण असेल तर त्या स्त्रियास किंवा कुठल्याही मनुष्यास किंवा लहान बाळास ते पोषक आणि उपयुक्त होऊ शकतं। त्यासाठी हे दोघांचा विचार करून आपण जास्त लोहाचं प्रमाण जास्त आहे। दुसरी गोष्ट ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा ह्याचा कमी आहे, म्हणजे ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 55 आहे। त्याच्यामुळं जे काही मधुमेह किंवा ज्याला शुगरचा प्रश्न आहे ती सुद्धा लोक हे चांगल्या प्रकारे हे भाताचं सेवन करू शकतात। कारण हे जरी भात खाल्ला तर आपण इतर भात जातीचा जर भात खाल्ला की लगेच अर्ध्या तासात आपल्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढत असतं, परंतु ह्या भात जातीचा जर आपण तांदूळ खाल्ला तर लगेच तुम्हाला इमिडिएट हे साखर आपल्या रक्तामध्ये मिसळणार नाही। म्हणजे या मधुमेह रोगासाठी सुद्धा ही तांदळाची जात अतिशय उपयुक्त आहे। त्यामुळं तसंच आपण पाहिलं तर स्वतः जवळ जर पाहिलं तर हे तांदूळ बघा लाल दिसत असतो आणि तो आपण इव्हन आपल्या नेहमीच्या तांदळामध्ये जर थोडासा टाकून म्हणजे चिमूटभर आपला नेहमीचा जो भात खाणार आहात तुमच्या आहारात त्यात जर चिमूटभर आपण मिक्स करून जरी तांदूळ शिजवून खाल्ला किंवा ती सकाळी पेज करून पिला, लहान मुलाला दिली किंवा स्त्रियांना दिली तरी त्यांना अनिमियासारखे काही रोग भविष्यात होणार असतात ते आपण त्यापासून टाळू शकतो। दुसरी गोष्ट आपण जी काही मधुमेह रोग आहेत त्याचा सुद्धा मधुमेहाला नियंत्रणात आणण्यासाठी त्याचा उपयोग होतो। आणि विशेष म्हणजे ह्याचा कालावधी फक्त 115 ते 120 दिवसाचा आहे आणि उत्पादन क्षमता जर पाहिली तर 45 ते 50 क्विंटल पर अडीच एकरला आपल्याला आहे। आपण जर पाहिलं तर कोकणात अतिशय म्हणजे सिंधुदुर्ग पाहिलं, रत्नागिरी पाहिलं, ह्या जिल्ह्यात जर पाहिलं तर पहिला सकाळचा ब्रेकफास्ट हा बेला, वालई, पटणी ह्यासारख्या लाल भाताचा जातीचा असतो, परंतु त्या भात जाती अतिशय उंच वाढणार आहे आणि नत्रयुक्त खतास बळी म्हणजे प्रतिसाद न देणाऱ्या आणि लगेच लोळणाऱ्या असल्यामुळं भर पावसात दाणे तयार झाले की कोसळतात पाण्यात आणि उत्पादन अतिशय नगण्य मिळतं। त्यामुळे त्याचा विचार करूनच आम्ही ही भात जात विकसित केलेली आहे, ज्याच्यामुळं शेतकरी कोकणातलेच नव्हे तर आपल्या राज्यातल्या आणि इतर ठिकाणी ह्या जातीचं निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। तरी याद्वारे मी शेतकरी बंधूंना असे निवेदन करतो की त्यांनी आवाहन करतो की त्यांनी ह्या अशा प्रकारच्या जे काही पौष्टिक गुणधर्म आहेत, आज आपण काही बचत गटाच्या माध्यमातून बऱ्याचशा स्त्रियांनी
स्त्री बचत गटाने ह्या अशा प्रकारचा भात जातीची लागवड केलेली आहे आणि त्यांनी जिथे जिथे मेळावे आहेत, जिथे जिथे बरेचसे मोठे मोठे समारंभ किंवा कृषी प्रदर्शनी होतात, तिथे त्यांनी त्यांचा तांदूळ विक्री सांगलेला आहे. त्यामध्ये त्यांनी 100 रुपये किलो, 125 रुपये किलोने त्यांना भाव मिळालेला आहे. म्हणजे अशा प्रकारची जर आपण वैशिष्ट्यपूर्ण भात जातीची जर आपण लागवड केली तर शेतकरी बंधूंना निश्चितच ह्याचा फायदा मिळू शकतो. धन्यवाद.